क्रिया आपण या ठिकाणी पाहताय। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 37 आणि आम आदमी पक्ष जे आहे ते 20 जागांवर या ठिकाणी पुढे आहे। हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर दिल्लीतही भाजपचं कमळ फुलणार असं हे आकडे आता सांगतायत। या विधानसभा निवडणुकांचा निकाल, दिल्लीमधल्या या विधानसभा निवडणुकांचा निकाल साहजिकच या वर्षाच्या अखेरीस बिहारच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, तर त्यावर सुद्धा पाहायला मिळते। तर केजरीवाल आता पहिल्यांदाच आघाडीवर आहेत। आताची महत्त्वाची बातमी, जवळपास आता 2-1 तासानंतर केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर आहे। पोस्टल मतमोजणी सुरू झाल्यापासून केजरीवाल जे आहे ते पिछाडीवर होते, मात्र आता जवळपास 2 तासानंतर अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदाच आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। नवी दिल्लीमधून 2013 पासून ते ही निवडणूक जिंकतायत। या मतदारसंघातून ते 2 तासानंतर अरविंद केजरीवाल आता पहिल्यांदाच आघाडीवर। केजरीवाल सातत्यानं पोस्टल मतांपासून पिछाडीवर होते, मात्र आता 2 तासानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर आहेत। परवेश वर्मा ही आतापर्यंत आघाडीवर होते, मात्र 254 मतांनी आता केजरीवाल यांनी आघाडी घेतली आहे। त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक आणि आता 2 तासानंतर केजरीवालांनी आघाडी घेतली आहे। ज्या बिग फाईट्स आहेत त्याच्यामध्ये नवी दिल्लीची ही महत्त्वाची लढत, ज्या ठिकाणी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, त्याच्यानंतर भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यामध्ये अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळत होती। पोस्टल मतमोजणीपासून अरविंद केजरीवाल जे आहे ते पिछाडीवर होते, मात्र आता ते 254 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर भाजप 46 आणि आपला 23 जागांवर आघाडी मिळालेली आहे, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। आणि आता आमसाठी थोडासा दिलासादायक आहे ते म्हणजे नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर आहेत। 2 तासानंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच आघाडीवर। मनीष सिसोदिया आणि आतिशी हे अजूनही पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल 254 मतांनी आघाडीवर आहेत, आतिशी मात्र 1149 मतांनी अजूनही पिछाडीवर आहेत। भाजपचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर नवी दिल्लीमध्ये आता केजरीवाल यांनी आघाडी घेतली आहे, मनीष सिसोदिया यांनी देखील आघाडी घेतलेली आहे, तर आतिशी मात्र अद्यापही पिछाडीवर आहेत। कालकाजी मतदारसंघामधून आतिशी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत।